मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता आपल्या मुंबईचे प्रसिद्ध घरामध्ये दिनेश शेठ पाटील व विशाल दादा डीजे ब्रावो आज सुंदर साज पळणार आहे. मुंबईचा साज पळणार आहे देवाभाई आणि जलवा. जलवा दादांचा जलवा. कसं काही नियोजन झालं आणि इथं अचानक पळवण्याचा निर्णय? काय नाही, एक 4 दिवसाआधी विशालचा फोन आला. बोलतो कसं काय याचं नियोजन महाराष्ट्र केसरीचं 20 तारखेचं. तर मी पण विचारलं, बोलो देवाचा. तर विशालने सांगितलं मग आपण एकत्र पळूया. तर बोललो चालेल. चांगलीच गोष्ट आहे ना, जर बोलो एकत्र पळणार असेल तर. आणि प्लस माझी पण इच्छा होती की देवाबाई आणि जलवा एकत्र पळावा म्हणून. दोघांचे खांदे पण दोघांना मिळतात. कारण देवा डावीनी पळतो आणि जलवा उजवीनी, म्हणजे देवाचा जो मेन जलवाचा जो मेन खांदा आहे तो उजवाच आहे. बरोबर. आणि प्लस बघायला गेलं ना तर मुंबईचं साज पळतंय आणि कुठेतरी हो. आजच्या मैदानामध्ये ना बरेचसे मुंबईचे साज पळतात. त्याच्यामध्ये आपला एक आणि म्हणजे जसं बरोबर पहिल्यांदा पळतंय का हा जोड? बरोबर. पहिल्यांदा पळतंय का? पहिल्यांदा. बरोबर. काय बोलाल आता, जसं काय अपेक्षा असतील आता? आज अपेक्षा नक्कीच असेल फायनल पर्यंत जाण्याची आणि नंबर करण्याची. बरोबर. आणि निमित्त तो पण महाराष्ट्र केसरीचा, म्हणजे बघा हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी ही अशी मैदानं असली ना की गाडा उत्सुकता असते की त्या मैदानामध्ये गुलाला तरी पात्र व्हावा. हो, नक्कीच. म्हणून मुंबईहून इथपर्यंत आलोय. अपेक्षा तर नक्कीच आहे आज नंबरमध्ये राहण्याची. बरोबर. आता बरेचशीच मैदानं आता मागं पण बघितली, मला वाटतं जाईल त्या मैदानामध्ये गट सेमी काढून आपल्या माती गुलाला हा तुमच्या बैलांनी लावलेलाच आहे. जलवा असेल, डमरू असेल. हो, नक्कीच. पण डमरू सध्या आरामावर आहे. आताच दात केले होते. दात पाडल्यावर तो नेहमीप्रमाणे म्हणजे थोडासा त्याला थांबावा लागतो. तसं त्याला आराम चालू आहे. 30 तारखेनंतर नक्कीच तो पण मैदानात येईल. बरोबर. चला आता थोडक्यातच आपण बोलू. आता थोडंसं मी विशाल दादाशी बोलतो. ठीक आहे मित्रांनो, इकडे आता ज्या बैलाची अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे तो विशाल दादांचा देवाभाई 11-11 आणि समाजसेवक नगरसेवक संतोष तोडकर यांच्या पण दावणीला तुम्ही बघत असाल 11-11 आणि त्या बैलाचं सुद्धा नियोजन विशाल दादा करतोय. काय बोलाल? सुंदर नियोजन केलं जलवा सोबत आज. तोच विचार केला की आज दिनेश दादांचा बैल, मला तर 7 ते 8 मैदानामध्ये गुलाल केलेला आहे त्या बैलाने. आणि त्या बैलासोबत म्हणजे आपला घरचाच बैल आहे तो, तर त्या बैलासोबत चांगल्या मैदानात पळावा अशी माझी इच्छा होती. आणि दादांना मी कॉल केला तर दादांनी पण बोलले की चालेल, आपण एकत्र पळूया. बरोबर. आणि देवा आत्ताच्या घडीला मी बघतोय खूप जास्त रुटीनला आहे. बरेचसेच मैदानामध्ये आता गुलाल, आता त्या दिवशी नंबर सुद्धा. काय बोलाल? नाही, चांगला आहे. देवाबद्दल तर बोलावं तर कमी, कारण कमी काळात त्यांनी हिंद केसरीचा मान पटकावला. म्हणजे पेडगाव हिंद केसरी झाला, त्याच्यानंतर भुरकरवाडीला 1 नंबर केला, पेडगावला 3 नंबर केला, त्याच्यानंतर बिंजोरला पण चांगला पळतोय. बरोबर. कुठे त्यांनी कमी भासून नाही दिली कोणाची. बरोबर. आता बिंजोरचा विषय घेतला, मला वाटतं कुठेतरी आता 2-4 दिवसापूर्वीच एक इथं कुमटेला जी बिंजोर झाली तिथं मला वाटतं सुंदर 11-11 आणि देवाची गाडी पळाली. हो, आमची ती घरचीच गाडी होती, सुंदर 11-11 आणि देवाभाई 11-11 आणि चांगली गाडी पळाली. तर भविष्यात ती गाडी आम्ही 3 फेऱ्यात पण पळू. बरोबर. मैदानाचा आढावा घेतला, कसा काय वाटला मैदान? नाही, आता मगाशी गाडी पळाली आपली मल्हार आणि मेहरबानची गाडी एकदम जबरदस्त पळाली. आणि पाठीतनं आलो तेव्हा असं वाटलं की म्हणजे बैलांसाठी पोषक मैदान आहे आणि चांगली गाडी पळेल. बरोबर. आता मुंबईचा साज तर पळतोय जलवा आणि देवा पहिल्यांदाच पळतोय. काय अपेक्षा असते? दादाने सांगितले कुठेतरी आज विचार आहे गुलालामध्ये राहायचा. आज जो महाराष्ट्र केसरीचा जो मैदान आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी बैलांच्या किंवा आपल्या मात्याला गुलाल लागावा हीच अपेक्षा असेल. चला, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. तुम्हाला पण शुभेच्छा देतो.